అడవి ఉన్నా కాబట్టి गर्मी में आ गया
अडवू नका मोबाईल अडवू सागर
शूटर घालून करायला लेफ्टनंट अथर्व साहेबांना अजून कोण आपल्या पुरस्कार श्रद्धांजली देणार असतील तर तिने प्रत्येकाने एक मिनिट बोला. गावचे तरुण सुंदर नेतृत्व मिलिटरीमध्ये तयार होत होतं. बाल कुटुंबियांनी अतिशय कष्टात दिवस काढलेले होते आणि त्या कष्टाचं आत्ताच कुठंतरी चांगले दिवस यायला लागले होते आणि 3 ते 4 महिन्याच्या आतच काळानं घाला घालून बाल कुटुंबियांवरती माझा डोंगर उभा केलेला. मी पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मनोज पवार गटाच्या वतीनं मी अथर्वला श्रद्धांजली वाहतो. त्याचबरोबर कुंभार कुटुंबियांना त्याच्या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी हीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. पलूस या अत्यंत ऐतिहासिक नगरीचा कोहिनूर हिरा अनमोल रत्न शहीद लेफ्टनंट अथर्व शोभा संभाजी कुंभार. खरं तर ज्या दिवशी वीरगती आली त्या दिवशी किमान 25 ते 30 हजार जणांचा जनसमुदाय या पलूस नगरीनं याची देही याची डोळा पाहिला. आज 37वा दिवस संपून 38वा दिवस आहे. आमच्या अथर्व दादाच्या जाण्यानं फक्त काय म्हणजे कुंभार कुटुंबियांच्या या सगळ्या म्हणजे जीवनावरती जो परिणाम झाला आहे, दुःखाचा जो डोंगर कोसळला आहे तो सर्व पलूसकरांच्या वरती कुंडलकरांच्या वरती प्रचंड मोठा दुःखाचा आघात झाला आहे. खरं तर अथर्व दादाच्या आठवणी सांगताना वयाच्या 22व्या वर्षी एका छत्रपती संभाजी महाराजांच्या खरं तर युक्तीनं आणि संभाजी महाराजांच्या युक्तीनं आणि छत्रपती शिवरायांच्या कल्पकतेनं हा तरुण घडला आणि इथल्या क्रांतिसिंहांच्या क्रांतीवीरांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या विचाराला प्रेरणा देणारा हा तरुण होता. खरं तर 22व्या वर्षामध्ये लेफ्टनंट पद हे अत्यंत गर्वाचं आहे आणि खरं तर आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्राचा अथर्व कुंभार हे भूषण होतं. खरं तर येणाऱ्या काळामध्ये आपण कलकत्त्यात, नागपूरमध्ये किंवा दिल्लीमध्ये या पलूसकरांनी कुंडलकरांनी जर फोन एखादा केला असता, आम्ही दिल्लीत एखाद्या ठिकाणी थांबलोय तर त्या अथर्वचा आपण धाकधोल बघितला असता तर सगळ्यांचा ऊर अभिमानानं बोलणार असता. 10-20 गाड्या आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या गव्हर्नरच्या न्यायला आल्या असत्या. इतका त्या माझ्या अथर्व दादाचा एक शान होती आणि खरं तर नीती आपल्यावरती रुसली. खरं तर नीतीनं आपल्याला संधी द्यायला पाहिजे. कुठंतरी एखादी स्वतःवरती गोळी अथर्व दादाने झेलली असती तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा कुंभार कुटुंबीय आणि कुंडलकरांनी आणि पलूसकरांनी त्याचा सांभाळ केला असता. परंतु या जाण्याच्या खरं तर ही कुटुंबाने त्याचा आनंद उत्साह बघण्याची वेळ होती आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या पलूसकरांच्या वरती एक दुर्दैवी वेळ आली. मला सागरदादा सुतार हे खरं तर राजकीय पक्षामध्ये काम करतात, परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकार्य करणारा एक सागरदादा तरुण आहे आणि त्याने आम्ही पलूसकर साहिल मखदूम असतील त्यांच्या संकल्पनेतून सागरदादांनी खूप छान पद्धतीनं अथर्वला आज 15 ऑगस्ट आहे जशी साजरी करतो ईद दिवाळी त्याहीपेक्षा चांगली साजरी करा 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट जर येणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्वप्न कोणी साकार केलं असेल तर ते अथर्व कुंभार यांनी साकार केलेलं आहे. नव्या पिढीमध्ये हजारो लेफ्टनंट हजारो या ठिकाणी जवान तयार करण्याचं काम या अथर्व दादाच्या बलिदानातून खरं तर या पलूस नगरीनं सगळ्या महाराष्ट्राला एक आदर्श दिलेला आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. मी खरं तर कोणत्याही राजकीय पक्षात नाही, परंतु खूप काहीतरी करावं वाटतं अथर्व दादासाठी. श्रद्धांजली व्यक्त करताना सांगितलं की अथर्व दादांचं या ठिकाणी भव्य कमान व्हावी, एखादं स्मारक व्हावं. ते काय त्यांच्या मोठेपणासाठी कुंभार कुटुंबियाच्या मोठेपणासाठी नसणार आहे, तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचा चेहरा बघून अथर्व दादाचा अनेक पोरं तयार होतील. लेफ्टनंट पद हे खरं तर अंडर 200
खरं तर जवान असतात, अनेक ठिकाणी मोठा बरदास्त असतो आणि एक भारतातलं एक अत्यंत पंतप्रधानावरती बसणारं पद आहे. त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने जवानांनी सलामी दिली. तर अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व 365 दिवस जर या व्यक्तिमत्वाला नमन केलं तर आपला खरं तर या ठिकाणी ऊर अभिमानानंच भरून येईल. असं व्यक्तिमत्व पलूस नगरीनं हरपलंय. या पुन्हा एकदा कोहिनूर हेऱ्याला क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठान कुंडल व रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडल व कुंडल येथील सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि या पवित्र मूर्ती जवळ नमन होतो आणि थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद. असंच हा एक ॲक्रिलिक बोर्ड ह्या स्मृती आपल्या अथर्व साहेबांना स्मृती म्हणून तयार केलेला आहे. बरोबर सुतार साहेबांचं त्यांची संकल्पना खूप अतिशय अभिमानाची संकल्पना आहे आणि आम्हा सर्व सैनिकांना जर खरी श्रद्धांजली किंवा माजी सैनिकांची खरी इच्छा कधी पूर्ण होईल तर ह्याच ठिकाणी किंवा इतर ठिकाणी आपल्या अथर्व साहेबांची एक कमान तयार होईल. त्याच वेळेला आम्ही खरोखर माजी सैनिक अतिशय आनंदी होईल. धन्यवाद. हॅलो. तर आम्हा पलुसकरांना आम्हा सर्व आजी माजी सैनिक संघटनेची आपल्या पलूस तालुका सैनिक संघटनेची एक विनंती आहे की पुढच्या 26 जानेवारीपर्यंत जर होता होईल झालं सर्वांची इच्छा असेल तर घडून येईलच. एक अथर्व साहेबांची एक कमान तयार व्हावी. त्या निमित्तानं एक आपल्या परिसरातील काही सैनिक बनतील, लेफ्टनंट पदावर जातील आणि तीच खरी श्रद्धांजली आपल्या पलूस परिसरातून कोण ऑफिसर बनेल हीच खरी श्रद्धांजली अथर्व साहेबांना मिळणार आहे. एवढं बोलून मी थांबतो. अजून कोण जर श्रद्धांजली देणार असेल तर बोलू शकतो. सर हा बोल. पोलीसचे सुपुत्र व हरवलेले व्यक्तिमत्व लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार हे ट्रेनिंग दरम्यान अचानक त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या जाण्या निश्चित पोलीस शहरावर असेल किंवा कुंभार कुटुंबियावर निश्चितच एक मोठा आघात झालेला आहे. ते अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या मृतात्म्यास आमच्या काँग्रेस सेवादल व काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो. म्हणतो धन्यवाद. अथर्व त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज इथं या उद्घाटन होत आहे. खरं तर अण्णा तुम्ही एक देशाला वीर जवान दिला. तुमच्या कुटुंबावरती पलुसकरावरती दुःखाचा डोंगर आहे. तरी पण मी म्हणेन की तुम्ही नशीबवान आहात की असा वीरपुत्र जन्माला येणं घरामध्ये. कारण हे आपल्या संचिताचे भोग असतात. संचित जेव्हा फळाला येतं त्याला आपण प्रारब्ध म्हणतो आणि या प्रारब्ध रूपानं अथर्वच्या रूपानं तुम्ही देशासाठी एक तरुण तरुणाला वीरगती प्राप्त झाली आणि पलूसला भूषण असं मिळालं. खूप दुःख झालेलं आहे आपल्याला कुटुंबाला. माझा विद्यार्थी आहे अथर्व आणि या आमच्या शैक्षणिक संकुलाच्या वतीनं अथर्वच्या या वीरगतीला सादर प्रणाम करतो. हॅलो. आपल्या पलूस तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष राकेश पवार 2 शब्द बोलतो. तुम्हाला हे फरक हॅलो. सैनिक ज्यावेळी घडत असतो आणि जेव्हा अथर्व साहेब सैन्यामध्ये गेले ते ज्यावेळी ट्रेनिंग करत होते त्यांचा जो खडतर प्रवास होता तो आम्ही सुद्धा अनुभवलेला आहे. पण ॲज अ ऑफिसर म्हणून ज्यावेळी ट्रेनिंग केलं जातं
ते आणि जवानांच्या ट्रेनिंगमध्ये खूप मोठा फरक असतो. आणि त्या लेवलचं माणूस बनणं म्हणजे एक खूप अंगामध्ये सहनशीलता, प्रामाणिकपणा, करण्याची जिद्द. म्हणजे जवानांचं ट्रेनिंग हे खूप खडतर असतं. ते आपण इथं म्हणजे त्याचा तपशील सांगूच शकत नाही. म्हणजे त्यांना 24 तास पण कमी पडत असतात. एवढं खडतर ट्रेनिंग असतं. त्याच्यामध्ये त्यांनी ते केलं, त्यामध्ये त्यांना मरण आलं. खूप आपल्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. पण त्यांनी जो एक आदर्श समाजावरती दिलेला आहे तो खरंच एक आदर्श घेण्यासारखा आहे. आणि त्यांचं कुटुंब खरंच म्हणजे कुटुंबाला सुद्धा त्यांनी अमर केलं. म्हणजे एवढा मोठा त्याग त्यांनी दिला आणि परिवारावरती जे संकट कोसळलं ते खरंच आपण फक्त त्यांचं सांत्वन करू शकतो. त्याची विभागणी करू शकत नाही, त्याची वाटणी करू शकत नाही आपण. तर पूर्ण आमच्या पलूस तालुका आजी-माजी सैनिक संघटनेकडून त्यांच्या परिवाराला आम्ही सहानुभूती देतो. आणि जर का त्यांची काही समस्या असेल, कारण त्यानंतर खूप मोठे प्रश्न उद्भवतात जे त्या परिवाराला माहीत नसतात. म्हणजे त्यांचे काही डॉक्युमेंटेशन असेल, काय असेल, तर ते काही त्यांचं असलं तरी आम्ही ॲज अ सैनिक म्हणून सूर्यवंशी साहेब आहेत, तर आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा देऊ आणि निरंतर आमचा त्यांच्यासाठी पाठिंबा असेल. आणि हीच आमच्याकडून त्यांच्या सर्वांसाठी श्रद्धांजली असेल असे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो. त्या निमित्तानं आम्ही पलुसकर यांचा या व्हॉट्सअप ग्रुप आणि या सामाजिक संघटनेच्या वतीनं आज अथर्व कुंभारचं स्मृती फलकाचं उद्घाटन आपल्या मान्यवरांच्या हस्ते सर्वांच्या हस्ते केलं. त्याला आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे एकत्र जमलो आहे. तर संत गुरु कुंभार समाज विकास संस्था पलूस, कुंभार समाज संघटना व आमच्या काही महाराष्ट्र राज्याच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या वतीनं मी श्रद्धांजली वाहतो. याचं स्मृती जतन करण्यासाठी अथर्व कुंभारांच्या तर आम्ही मोफत अभ्यासिका चालू करणार आहे संस्थेच्या वतीनं. त्याला आपण सर्वांनी मदत करावी आणि त्या स्मृती जतन होतील. आणि त्यानिमित्तानं अन्य अथर्व कुंभार सारखे युवक MPSC UPSC असतील किंवा त्या अभ्यासिकेतून तयार व्हावे ही या निमित्तानं मी इच्छा व्यक्त करतो. आणि त्यासाठी आमच्याकडे इमारत आहे, अन्य काही लागल ते आम्ही पण उभा करू. आपण सर्वांनी मदत करूया आणि अभ्यासिका चालू करूया. ती मोफत आहे, असणार आहे, कोणत्याही प्रकारचे चार्जेस असणार नाही. आणि तिथं सर्व सुविधा उपलब्ध करून या अभ्यासिकेच्या माध्यमातून आपण त्याच्या स्मृती जतन करावे हीच त्याला खरी श्रद्धांजली या निमित्तानं होईल असं मी म्हणतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या पलूस शहरातील सुपुत्र ज्यांनी आपल्या देशासाठी आपण जे देशामध्ये जे सर्व नागरिक जो संध्याकाळचा आपण जे झोपत असतो, जे कायम जे आपल्या पलूस शहरातील सुपुत्र आणि जे लोक देशसेवेसाठी ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती, त्यांनी आपल्या हिमतीच्या जोरावरती लेफ्टनंट पदावरती ज्यांनी मजल मारली होती आणि त्यामुळे आपल्या पलूस शहराचा सर्वांचाच ऊर अभिमानानं भरून आला होता. परंतु काही कारणास्तव त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांचे स्मरण कायमस्वरूपी आपल्या पलुसकरांच्या मनामध्ये राहण्यासाठी आम्ही सर्वच आमच्या मित्रमंडळींनी एकत्र येऊन आज हा स्मृती फलकाचं लोकार्पण करण्याचं ठरवलं. त्याला सर्वच स्तरावरून लोकांनी पाठिंबा दिला. त्याचबरोबर माजी सैनिक संघटना आहेत
त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम अरेंजमेंट व्यवस्थित करून एक आपण चांगल्या पद्धतीनं अथर्वला आपण श्रद्धांजली आदरांजली अर्पण केली. तर त्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, तर त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता के जय. वंदे मातरम. वंदे मातरम. अथर्वच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी अथर्व कुंभार आणि त्यांच्या परिवाराकडून इथे उपस्थित असणाऱ्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आम्ही पलुसकर उपस्थित सर्वजण आदिवासी सैनिक संघटना आणि पलुसकर परिसरातले सर्वजणांचे मी आभार मानतो. तर गेला पाहिजे. भारत माता की जय. अथर्व साहेबांचा अथर्व साहेब अमर आहे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. अथर्व कुंभार साहेब. अथर्व कुंभार साहेब अमर आहे. अथर्व कुंभार साहेब अमर आहे. धन्यवाद. जय भारत. आम्ही 5:30 वाजता